नमस्कार। सातारा इथं होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे। सातारकरांसाठी ही फार मोठी पर्वणी आहे, कारण यापूर्वी 66वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गंगाधर गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यामध्ये पार पडलं होतं। त्यानंतर जवळपास 33 वर्षांनंतर साताऱ्याला हा बहुमान मिळतोय। त्यावेळी तत्कालीन महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री राहिलेले स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून हे संमेलन त्यावेळी सातारकरांनी यशस्वी करून दाखवलं होतं आणि तोच वारसा पुढे चालवत यावेळचं 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचे सुपुत्र आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये पार पडत आहे। त्यामुळे सातारकरांना निश्चितच ही फार मोठी पर्वणी आहे। या साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष म्हणून जे निवड झालेले आहेत ते विश्वास पाटील एक ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख आहे। पानिपत, नेताजी, त्याचबरोबर संभाजी यासारख्या ऐतिहासिक पात्रांना त्यांनी आपल्या कादंबरीच्या माध्यमातून लोकांसमोर उतरवण्यात यशस्वी झालेले आहेत। खरं तर एखादी ऐतिहासिक पात्र किंवा ऐतिहासिक कादंबरी संदर्भ हे प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला कादंबरी स्वरूपात उतरवलं जातं त्यावेळेला त्याच्यावर खूप मोठं काम करून त्या ऐतिहासिक पात्रांना आणि संदर्भांना कुठेही धक्का न लावता ती पात्र जशीच्या तशी लोकांसमोर उतरवणं हे फार मोठं कसब असतं। आणि विश्वास पाटील यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलून आपली क्षमता त्या निमित्तानं सिद्ध केलेली आहे। केवळ ऐतिहासिक कादंबऱ्याच नव्हे तर झाडाझडतीसारखी सामाजिक भान असलेली आणि प्रकल्पग्रस्तांचं व्यथा आणि समस्या मांडणारी एक महत्त्वपूर्ण कादंबरी देखील विश्वास पाटील यांच्या नावावर आहे। तसं पाहिलं तर विश्वास पाटील हे केवळ लेखक म्हणून आपल्याला जरी परिचित असले तरी ते एक सनदी अधिकारी म्हणून देखील महाराष्ट्राला परिचित आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील नेरल्यासारख्या छोट्याशा गावामधून आलेले विश्वास पाटील यांनी उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारत त्याचबरोबर आपल्या लेखणीला आपल्या छंदाला वाव देत त्या निमित्तानं हे लेखन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र हे सगळं घडत असतानाच कुठलाही लेखक आणि वाद हा विषय कधीही थांबलेला नसतो आणि विश्वास पाटील हे देखील त्याला अपवाद नाहीत। या निमित्तानं विश्वास पाटील यांच्या सोबत आजपर्यंत जे काही वाद निर्माण झाले आणि त्या पद्धतीनं काही वाद त्यांनी कशा पद्धतीनं आपल्या अंगावर ओढवून घेतले जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर। विश्वास पाटील हे मराठीतले एक महत्त्वाचे लेखक आहेत। कष्टपूर्वक लेखन करणारे ते लेखक आहेत। पानिपत, झाडाझडती, नेताजी, संभाजी वगैरे कादंबऱ्या त्यांच्या या कष्टाची अभ्यासाची साक्ष देतात। लोकप्रियतेच्या बाबतीतही ते सर्वात पुढे आहेत। अनेकांच्या उमेदीच्या काळात विश्वास पाटील हे आयडॉल असावेत, असे तसे होतेही। शाहूवाडी तालुक्यातील नेरल्यासारख्या छोट्याशा गावातून शेतकरी कुटुंबातून उपजिल्हाधिकारी बनलेले, पुढे IAS प्रवर्गात गेलेले, साहित्यात भरीव कामगिरी केलेले असे ते लेखक आहेत। अनेक भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाल्यामुळं भारतीय पातळीवरही ते परिचित आहेत। शिवाय मैत्रभाव जपणारे, अधिकारी आणि साहित्यिक दोन्ही अर्थाने मोठे असले तरी पाय जमिनीवर असलेले लेखक होते। पण त्यांची सततची बदलणारी भूमिका मात्र खटकत होती। भूमिका ज्याची त्याची काही असू शकते, समोरच्याची भूमिका आपल्यासारखीच असावी असा आग्रह मी कधीही व्यक्तिशः धरणार नाही। त्यामुळे विरोधी विचारांच्या लोकांशीही संवाद ठेवणं हे नेहमीच चांगलं असतं। परंतु विश्वास पाटील यांनी मात्र सतत संधिसाधू भूमिका घेतलेली दिसते। काँग्रेसचं सरकार होतं तोपर्यंत पतंगराव कदमांपासून विलासराव देशमुखांपर्यंत सगळ्यांच्या जवळ राहणारे विश्वास पाटील सत्ता पालट झाल्यानंतर मात्र आपलं खरं रंग दाखवू लागले असं लोक बोलतात। अर्थात पानिपतच्या यशानंतर मराठीतल्या अन्य काही विचारवंताप्रमाणे ते पक्षपाती होत गेले असंही काही जणांचं मत आहे। ज्यांनी मोठ्या संघर्षानंतर ज्या गोष्टी मिळवल्या होत्या त्या खराब करण्याचं त्या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून काम झालं। त्या संदर्भात एक उदाहरण आठवतं। ठाण्यात 2011 साली 84वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं। ठाणे महापालिकेचे दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे, तिथं ते संमेलन होतं। दादोजी कोंडदेव यांच्या संदर्भात संभाजी ब्रिगेडनं केलेला संघर्ष आता नव्यानं सांगायला नको, पण त्यावेळी संभाजी ब्रिगेडनं मागणी केली की या स्टेडियमचं नाव बदलावं। आंदोलनाचाही इशारा दिला। या संमेलनात गीतकार जगदीश खेबुडकर यांची मुलाखत विश्वास पाटील घेत होते। दादोजी कोंडदेव हा विषय आधीच वादग्रस्त बनला असतानाच विश्वास पाटील यांनी मुलाखतीची सुरुवातच
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये या संमेलनामध्ये मी तुमचं स्वागत करतो अशी करून संभाजी ब्रिगेडला डिवचण्याचं काम केलं। दादोजी कोंडदेव यांच्या नावाला विरोध करणाऱ्या लोकांना मुद्दाम डिवचण्याचा त्यांचा हा चावटपणा होता असाही त्यावेळेला अनेकांनी संशय व्यक्त केला। 2014 साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आल्यानंतर या सरकारनं बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला। पुरंदरे यांनी लिहिलेलं शिवचरित्र त्या संदर्भातील आक्षेप यांची इथे पुन्हा उजळणी करण्याची आवश्यकता नाही, परंतु पुरंदरे यांच्या पुरस्काराला मोठा विरोध झाला। राज्यभर शिवसन्मान परिषदांचं आयोजन करण्यात आलं। जयसिंगराव पवार, आह साळुंके यांच्यासारख्या अभ्यासक विचारवंतांपासून भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या साहित्यिकांनी पुरंदरे यांच्या पुरस्काराला त्यावेळेला विरोध केला होता। त्यावेळी सरकारी सेवेत असलेल्या विश्वास पाटील यांनी ऑगस्ट 2015 पत्रकार परिषद घेऊन बाबासाहेब पुरंदरे यांचं समर्थन केलं होतं। सरकारच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला। बाबासाहेब पुरंदरे हे केवळ ब्राह्मण समाजातील आहेत आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास विरोध करणं अत्यंत चुकीचं आहे। पुरंदरेंचा सन्मान हा मराठी मातीचा सन्मान आहे। पुरंदरेंना राजकीय पक्षांचा विरोध हा जातीद्वेषातून निर्माण झालेला आहे अशी विधानही त्यांनी त्यावेळी केली होती। भालचंद्र नेमाडेंनी कधी शिवाजी महाराजांचा अभ्यास गांभीर्याने केलेला नाही। शिवाजी महाराजांच्यावरचा त्यांचा अभ्यास हा वरवरचा आहे। नेमाडे हे साहित्य क्षेत्रातील दहशतवादी आहेत असं खळबळजनक विधानही त्यावेळेला विश्वास पाटील यांनी केलं होतं। म्हणजे एकीकडं बहुजन महाराष्ट्र पुरंदरेच्या पुरस्काराला विरोध करीत असताना विश्वास पाटील सरकारच्या समर्थनासाठी त्यावेळेला पुढे आले होते। आता त्यांनी केलेला हा खटाटोप सरकारच्या मर्जीत राहण्यासाठी केलेला होता हे सांगण्याची कुणा तज्ज्ञाची आवश्यकता नव्हती। नोकरीच्या अखेरच्या काळात सत्तेचे लाभ पुरेपूर मिळावेत यासाठी अडचणीत आलेल्या सरकारच्या मदतीसाठी पाटलांनी रणांगणात उडी घेतली होती। बहुजन समाजातील लोक छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ महाराज साहेब यांच्या सन्मानाची लढाई लढत असताना ब्राह्मण्याचे आणि सत्तेचे लाभार्थी असलेले विश्वास पाटील मात्र त्यावर पाणी ओतण्याचं काम करत होते। व्यक्तिगत लाभासाठी शिवद्रोही भूमिका घेऊन उभे राहिले होते असंही त्यावेळी अनेकांनी जाहीरपणे मत व्यक्त केलं होतं। विश्वास पाटील यांनी सेवानिवृत्तीआधी SRA म्हणजेच झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या अधिकारीपदी असताना विकासकांना हव्या तशा मंजुऱ्या दिल्याचा ठपका त्यांच्यावर चौकशी समितीने ठेवला होता। त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले, त्याची चौकशी झाली। तत्कालीन गृहनिर्माण सचिव सीताराम कुंटे यांच्या समितीनं विश्वास पाटील यांच्यावरील आरोपात तथ्य असल्याचा निष्कर्ष काढला होता। विश्वास पाटील यांच्यावरील SRA घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी CID मार्फत करण्याची घोषणाही गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी त्यावेळेला विधानसभेत केली होती। SRA प्रकरणातील 137 पैकी 33 फाईल्समध्ये भ्रष्टाचार झाल्याचं मंत्र्यांनी विधानसभेत देखील सांगितलं होतं। त्यापुढची गंमत म्हणजे विश्वास पाटील यांच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या कुंटे समितीची फाईलच त्यानंतर गहाळ झाली आणि ती फाईल गहाळ करणारे अधिकारी हे पाटलांचे मित्रच होते असंही त्यावेळेला बोललं गेलं। लोकसत्ता या वृत्तपत्रानं या भ्रष्टाचाराला त्यावेळेला वाचा फोडली होती। विश्वास पाटील यांनी लोकसत्ताच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा देखील त्यावेळेला दाखल केला होता। सुरुवातीला ते तारखांना हजर राहिले, नंतर मात्र गैरहजर राहू लागले। पुढे उच्च न्यायालयानं त्यांचा दावा फेटाळून लावला, हा भाग वेगळा। आता वर जो प्रश्न उपस्थित केला आहे की पुरंदरे प्रकरणात अडचणीतल्या सरकारला मदत केल्याचा लाभ विश्वास पाटील यांना मिळाला का, तर एवढं सगळं घडल्यानंतर ज्या वादग्रस्त 33 फाईल्स होत्या त्या संदर्भात विश्वास पाटील यांचे निर्णय सरकारनं रद्द केले। याचा अर्थ त्या प्रकरणात गैरव्यवहार झाला होता। गैरव्यवहार केल्याबद्दल कारवाई करायला हवी होती, मात्र या प्रकरणात विश्वास पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही आणि हेच त्यांना सरकारसोबत राहिलेल्याचं मिळालेलं बक्षीस होतं। निवृत्त होता होता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकल्यामुळे विश्वास पाटील यांची बदनामी झाली। एका मोठ्या लेखकाची बदनामी झाली, त्यामुळे निवृत्तीनंतर 2-3 वर्ष ते सार्वजनिक जीवनापासून दूरच राहिले। कुठेही सार्वजनिक समारंभात ते दिसले नाहीत, परंतु लोकांना विस्मरण झाल्यावर हळूहळू ते बाहेर पडू लागले। तेही दिमागात समोर आले 2021 नाशिकला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात। आता या संमेलनाचे उद्घाटक म्हणूनच त्यांची जोरदार एंट्री झाली। आता हे सगळं कुणी केलं तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेल्या छगन भुजबळ यांनी। राजकारणी आणि अधिकाऱ्यांचं संगणमत कसं असतं ते बघा। भुजबळांनी विश्वास पाटील यांना आपल्या संमेलनात उद्घाटक म्हणून दिमागात प्रवेश दिला। त्यानंतर विश्वास पाटील यांनी मागं वळून पाहिलं नाही, ते महाराष्ट्रच नव्हे तर देश पादाक्रांत करीत सुटले। भाजप सरकारचे ते लाडके होते, नव्हे आहेतच। सरकारमार्फत त्यांनी साहित्य अकादमीवर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला,
परंतु राज्यातून सरकारमार्फत जाण्याचा त्यांचा डाव मात्र यावेळेला यशस्वी झाला नाही. त्यांनी थेट केंद्रात वशील लावला आणि केंद्राच्या माध्यमातून साहित्य अकादमीवर वर्णी लावून घेतली. साहित्य अकादमीसारख्या संस्थेवर वर्चस्व निर्माण केलं. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विंदा जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. साहित्य क्षेत्रातला हा सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. या पुरस्कारासाठीही त्यांचं नाव जोरदारपणे पुढे रेटण्यात आलं होतं. त्यावेळचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर संबंधित बैठकीत त्यांची जोरदार शिफारस करत होते, परंतु समितीतल्या इतर लोकांनी आणि अन्य ज्येष्ठ नावांना पसंती दिल्यामुळं केसरकर यांचा शेवटी नाईलाज झाला. विश्वास पाटील यांना विंदा जीवनगौरव पुरस्कार काही मिळू शकला नाही. कदाचित नजीकच्या काळात तो मिळूनही जाईल. खरं तर विश्वास पाटील यांचं साहित्यिक कर्तृत्व लक्षात घेता विंदा जीवनगौरव पुरस्कार हा त्यांच्यासाठी किरकोळ आहे. नव्हे, त्यांनी त्यासाठी भांडायलाच नको होतं. नजीकच्या काळात त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळू शकतो. आता ते ज्या पद्धतीनं आरक्षण भूमिका मांडत आहेत त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा नव्यानं एक वाद निर्माण करून घेतलेला आहे. विश्वास पाटील आणि वाद हे समीकरण काही नवे नाही. नुकत्याच झालेल्या मराठा आरक्षणासाठीचं मनोज जरांगे यांचं नेतृत्वाखालचं ऐतिहासिक आंदोलन झालं. त्या पार्श्वभूमीवर विश्वास पाटील यांची मुलाखत एके ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. या मुलाखतीमध्ये आरक्षणाच्या संदर्भाने बोलताना विश्वास पाटील यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून राज्यभर पुन्हा एकदा गदारोळ उडाला आणि विश्वास पाटील पुन्हा एकदा नव्याने वादात सापडलेले आहेत. विश्वास पाटील या मुलाखतीमध्ये म्हणतात की इतिहासाचा विद्यार्थी म्हणून माझ्या लक्षात आलं की अभ्यासाच्या दृष्टीनं कुणीच मुळापासून पाहत नाही. अभ्यासाच्या पातळीवरची लढाई कुणीतरी लढणं गरजेचं आहे, म्हणून मी या विषयाकडे वळलो. या संदर्भानं व्यक्तिगत माहिती आणि अनुभव सांगताना ते म्हणाले की माझ्या स्वतःच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझे आजोबा ईश्वरा पाटील, पणजोबा पाटलू पाटील यांची नोंद मराठा कुणबी म्हणून आहे, पण मला दाखला मिळाला नाही. त्यामुळे ज्यांना दाखले मिळाले अशा कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला आयुष्यभर काम करावं लागलं. ते साहेब का झाले तर त्यांना दाखला मिळाला म्हणून, वगैरे वगैरे असे अनेक मुद्दे त्यांनी या मुलाखतीत उपस्थित केले. मराठीतल्या एका मोठ्या मराठा लेखकानं आरक्षणाच्या संदर्भात केलेलं हे विधान लक्षवेधी ठरलं नसतं तरच नवल झालं असतं. विश्वास पाटील यांची ही आरक्षणासंदर्भातील भूमिका ही मराठा समाजातील लेखकांची प्रातिनिधिक भूमिका असल्याचं चित्र यावेळी निर्माण करण्याचा प्रयत्न झाले. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी श्रीकांत देशमुख यांच्यासह अनेकांनी विश्वास पाटील यांच्या या भूमिकेशी असहमती दर्शवली आहे. विश्वास पाटील यांच्या विधानासंदर्भात विविध थरांमधून त्यावेळेला प्रतिक्रिया उमटल्या. आरक्षणामुळे कमी गुणवत्तेचे लोक प्रवाहात येतात असा समज पसरवण्याचं काम अनेक वर्षांपासून पद्धतशीरपणे सुरू आहे. आरक्षणामुळे संधी मिळालेल्या कमी गुणवत्तेच्या लोकांमुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंतांवर अन्याय होतो असंही सर्रास बोललं जातं. आरक्षणाचं मूळ सूत्र, त्याची संकल्पना यापैकी कशाचाही विचार न करता अशी विधानं सर्रास केली जातात. आरक्षणाची मागणी करताना एखाद्या समूहातील अल्पशिक्षित लोकांकडून अशी विधानं असतील तर त्याकडे दुर्लक्षही करता येतं. परंतु एक महत्त्वाचा लेखक जेव्हा अशी भाषा बोलू लागतो तेव्हा निश्चितच त्याची काळजी वाटू लागते. म्हणजे एकीकडं अभ्यासाच्या पातळीवरची कुणीतरी लढायला पाहिजे असं विश्वास पाटील म्हणतात, त्याचवेळी ते आरक्षणाचा लाभ घेतलेल्या लोकांना कमी बुद्धीचे लोक म्हणतात. एकूणच काय तर साहित्य संमेलन हे देखील वादाचं केंद्र असू शकतं. यापूर्वीचे अनेक साहित्य संमेलन वेगवेगळ्या वादाच्या कारणानं गाजलेले आहेत. अगदी अध्यक्ष निवडीपासून ते त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यापर्यंत अनेक वाद या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालेले होते. त्या मानानं सध्या जी विश्वास पाटील यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जी निवड झालेली आहे त्या बाबतीत मात्र कुठलाही वाद झाला नाही, हेही नसे थोडके. त्यानिमित्तानं विश्वास पाटील यांच्या या अध्यक्षपदाच्या काळात हे साहित्य संमेलन निर्विघ्नपणे पार पडावं अशी सरस्वती मातेच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि विश्वास पाटील यांना या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊयात.